दाखल होणार, सगळे अटक होणार. ही जबाबदारी घेतली तुम्हाला 2 दिवसात ऐकायला येईल. नसता 25ला राज्यातले पुरे मराठी जर नाही बोललो तुम्हाला नाव बदलून ठेवा. मग आंदोलन सुरू झाले की बंद होत नाही. छत्रपती पतीपेक्षा मला मोठं कोणी नाही माझ्या जीवनात. त्यांच्यासाठी मी जीवदान करायला पण तयार आहे. मी काय भेट नाही, सगळे येणार मध्ये. आणि हे सांगते तीच 1 नंबरचा आरोपी करा, खालीवर नका करू. आणि कोणाचा दबाव आला ना प्रामाणिक सांगा, तुमची नोकरी जाऊन देत नाही. आणि दबाव घ्या जाणाराचं जर राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं ना तर जरांगेच्या अवलाद सांगणार नाही. तुम्हाला तर कोणाला धक्का लागू देत नाही. तुम्हाला तुमच्या एसपी साहेबाला, पोकळे साहेबाला 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्याचा फोन करतात. तुम्हाला मोकळे करणार. जसे संतोष भाई देशमुखांच्या प्रकरणात पोलिसांना कुमार साहेबाला मोकळीक होती काम करायची, तशी मोकळीक मिळणार. कुमार साहेबाला सुद्धा आता महादेव मुंडेच्या प्रकरणात मोकळीक आहे. तुम्हाला नुसता फोन द्याला तरी तुम्ही एका मंत्र्याचा, आमदाराचा, आमच्या त्या खारकट्याचा तिकाड्या नुसता कुणाला फोन द्याला, एसपी नाही उद्या कुणाला, फक्त मला कळवा. तुमच्या मागे आम्ही राहू. सगळा समाज तुमच्या पाठीशी. आणि त्या जाऊन मध्ये चांगल्या चांगल्या धुल्या उलार झाल्या तर सरपंच झालंय तिकडं. एकदाच नादी लागलं तर वाकडे तिकडे झालंय. चष्मा काढा की डोळा दिसतो. माझ्या नादी लागणं एवढं सोपं नाही. मी त्याला सांगितलं होतं तू माझ्या नादी लागू नको. आणखीन मी सांगतो आता चिखला गावात तुपले लोक तू आवरेव, तू माझ्या नादी लागू नको. लय जड जाईल तुला. माझ्या समाजात आणि छत्रपतीत लय जीव आहे. माझ्या समाजासाठी माझ्या किडनॅप पण गेल्यात. मला चालता येत नाही आता, इतक्या वेळ उभं राहिलो. मला आता बसता येणार नाही. माय बापा इतके हाल आहेत माझे, पण मी हालत नाही. या समाजाची छत्रपतीची शान आहे आणि ती शान वाढवण्यासाठी एक पठ्ठ्या जगत होय. तुम्हाला कुठेही डाग लागू देणार नाही. तुम्ही कसली काळजी करू नका. मी हिला रात्री सांगितलं होतं तू अर्ज कर तेव्हा न्याय मिळेल. मी सकाळीच बघीच्या कपाळाला लागलंय. पोलीस बांधवा समोर जर एवढा असेल तर कस काय गुन्हे दाखल होत नाही? तुला बाळा मला विचारू द्या कोण साना फानप काय नाही, सगळ्यावर गुन्हे दाखल करा. त्या पोलिसावर सुद्धा सोडू नका. हे जर काय बाळा तुला खरं बोलायचं, खोटं एक शब्द बोलायचा नाही. मी खऱ्यासाठी काम करणार. तुला 2-3 घंटे कुणी पळून नेलतं का? छोट्या पोरीला नेलतं का? हे कोणी मारलं तुला? सरपंच आणि सरपंचाच्या बायकोनं मारलं म्हणते. लेकरू लेकरू हे देव असतं म्हणतात. लेकराला काय कळत नसतं म्हणतात. त्यामुळं त्याच्यावरती हे म्हणजे जीव मारण्याचा प्रयत्न डोक्याला. लेकराला काय लागतं टोल्याला? हे बघा इकडून मानव सुद्धा त्याला नरड दाबायचं होतं. नरड दाबून हे पुढे नफा लागलेले. मला जर हे कुणासाहेब झालेला नाही दिसला तर मी 25ला कुणाचं हे ऐकणार नाही. मी जर काय हातात घेतला मी परिणामाची चिंता करणार नाही. ते नरड दाबायचा प्रयत्न आहे. इकडून सगळे नफा लागले तिला. जीव्या मारण्याचा ते लेकीला प्रयत्न करा आणि तिची छेड काढली की पोस्को दाखल होतो. तेव पोस्को दाखल होतो. स्लाइड करून घेतो. साहेब म्हणले घेते. किती वाजेपर्यंत वाट बघू मी? गेलं मी आता किती वाजले रे? किती वाजले? मी 6 वाजेपर्यंत कलमाची वाट बघतो. अरे तुम्ही सगळे जण मग मी सांगतो तुम्हाला. मी सांगतो ते नीट ऐका. मी सांगतो ते नीट ऐका. या पोरीनं यांनी सगळ्यांनी साहेबांबरोबर आणि ताईंबरोबर जाऊ. तुम्ही तुमचे स्टेटमेंट आता मी गेलो की लगेच द्या. लगेच इथं जा. इथंच्या काय बाजूला पुढे खोलीत बसा. जमून नाही तर पोलीस स्टेशनला न्यायचं. काय करायचं? तुम्हाला अधिकार येत नाही. इथं एखाद्या खोलीत बसवा 2-4 जण. त्यांना बुळबुळ करायची नाही. कुणी बाकीच्या पोरांनी पोलिसांना लिहू द्या. सगळेजण तुमच्या गावातल्या 2-3 हुशार कोण आहेत ते त्यांच्यासोबत फक्त बसा. आणि ज्यांना लागले तक्रार आहेत ते पाय मोडलेले ताई हे सगळे एका जागेवर बसा आणि तुमची तक्रार द्या. सगळ्यांवरती पोस्को पासून 307 जीवे मारण्याचा प्रयत्न करणे हे सगळे गुन्हे दाखल होणार.
मी 7 वाजेपर्यंत वाट बघतो, नसता मी 25 तारखेची घोषणा करून टाकतो. कारण महाराष्ट्रातून आम्ही झालो बेजार. तुम्हाला आमचं पण सांगतो, गपरे तुला त्याच्या पुढे काही येतच नाही का? आम्ही झालो बेजार. तुम्हाला खरं सांगतो, रात्रभर फोन आहे आम्ही पण यायचं म्हणून. पण SP साहेबांशी बोलणं झालं म्हणून मी प्रामाणिक सांगतो, मी काही लपून ठेवत नाही. ते म्हणले ते असं म्हणत होते, उलट 2-3 दिवस येऊच नका म्हणलं. 2-3 दिवस नसतं जमत मग आपलं. मी आजच जाणार. माझ्या लेकीला त्रास झालाय, माझ्या छत्रपतीला त्रास झाला, मी आजच जाणार. महाराष्ट्रातून फोन येतात आम्हाला, त्या चिखल्याला यायचं. चिखल्या का चुकल्या काय इथं यायचं म्हणे आम्हाला. म्हणलं तुम्ही थांबा, मला परिस्थिती बघू द्या, ऐकू द्या. नाही जर मागण्या मान्य झाल्या, गुन्हे दाखल झाले तर आपण सगळे चिखलाला जाऊ म्हणून शांत झाले. नाही तर रातभर फोन उचलतो आमचा असा फेस पडलाय. नुसत्या गाड्या कोणी म्हणतात पिकअप रेडी झालं, टेम्पो रेडी झाला. मी मोटरसायकलवर रेडी आहे, मग आपल्या 3ही गाड्या मी बाहेर काढल्या. आणि मला ऊस तोडायला जायचं नाहीये, ट्रक भरायला नाही लावली नाही, ट्रक भरूनच मला सांगतो. म्हणजे रिअल सांगतो, माझ्या जीवनात मी कधीही खोटं बोललेलो नाही. आम्ही सांगितलं सगळे शांत राहा. जर तांबे साहेबांनी आणि पोकळे साहेबांनी शब्द दिला, एकही याच्यातून सोडला जाणार नाही, एक पण. म्हणून मग मी शांत राहिलो. तुम्ही पण शांत राहा, शांततेच्या भूमिकेत सगळे राहा. नाही झालं 25ला पुन्हा येऊ ना. कुठं चाललंय? मी बी कुठं जात नाही, तुम्ही नाही, ते पळून गेलेले कुत्रे नाही कुठे जात नाही. फक्त त्यांना जे घडवायचं ते आपल्याला घडवायचं नाही, त्यांना घडायचे जातीय दंग. कारण त्यांच्या सुद्धा गरीब लोक लय चांगले आहेत. काय ते उदाहरण सांगतो आणि मी थांबतो. आता मी घरून निघायच्या अगोदर सांगळे आणि थांबा रे, तुमचं नाही आपलं सांगतोय. सांगळे आणि काय घुले, सांगळे आणि घुले नावाचे महिलेसहित अंतरवालीला माझ्या घरी आले होते. त्यांनी सकाळी दारात रडत होते. मी उठायला मला उशीर झाला, कारण आम्ही 4 वाजेपर्यंत जागे होतो. त्यांनी सांगितलं की आमचा ऊस जाऊ द्या ना. कोण? सानप, कराड, कोणचा कोण बोच्याचा. आणखी त्यांनी आमच्या रस्त्यावरती JCB लावली, 7 फुटाचा खड्डा केला आणि त्या खड्ड्यात त्या बाईला टाकलं, सांगळेला. आणि 2-3 मुलं आहेत तिचे, ती धरून आणले त्या खड्ड्यात टाकले. वरून JCB नाही, माती लोटायची, बुजून टाकायची. का? हिचा ऊस जाऊ द्यायचा नाही आणि ते वावर आम्हाला विकत घ्यायचे. बघा यावला त्यांच्याच जातीतल्या ना. ते सकाळी आले, तुम्ही मायबाप हो म्हणे, आमचे न्याय मिळाला पाहिजे. आमचे DSP धुमाळ साहेब, त्यांना फोन लावला, म्हणलं ह्या गरीब लेकराला न्याय द्या. ही माऊली रडायला लागली. DSP साहेबांनी तिथून गाड्या पाठवल्या आणि आता तिचा ऊस जाणार आहे का जातीवादी. आणि जर जातीवादी असतात ते माझ्या दारात आलेच नसते. म्हणून ती सगळी जिरवतो आम्ही. तुम्ही काळजी करू नका. आपण DSP साहेब आहेत, त्या ताई आहेत, तांबे साहेब आहेत, पोकळे साहेबांवरती आजपासून विश्वास ठेवू. 25 तारखेपर्यंत सगळे गुन्हे ऍड होतील. तुम्ही स्टेटमेंट द्या. मी दाते साहेबाला, महासंचालक साहेबाला लगेच बोलतो, तुम्ही फक्त स्टेटमेंट सगळे द्या. तुम्ही कोणी शांत राहायचं नाही. सगळे FIR होणार, सगळे अटक होणार. त्यांच्या मागं पथक पाठवलेत का? लय लांब जातात बरं का ते लय लांब जाते. ते इथं राहतच नाहीत. ते असं इतके फेकड धावण्याचे आहेत ना, ते इथं थांबतच नाही. काहीतरी बुळबुळ इकडं गोटा आणते, तिकडं खडा आणते, पाण्याच्या बाटल्या आणते, टोपणं आणते देशीचे, आणि पळून दुसऱ्या राज्यात जाते. आणि यांनी त्या नेते त्यांच्या 2च आहेत. त्या लाभार्थी टोळीने त्या 2 नेत्याच्या आणि त्या काही त्यांच्या चांगल्या जातीच्या इतकं मळर आणलंय ना आता, हे त्यांचं सुद्धा ऐकायला तयार नाही राहत. त्यांचं पण यांनी त्या दोन्ही नेत्याला बरबाद केले आणि आता जातीला बरबाद करायला निघाले. हे सत्य, पण ते नाकारीच आहे. बाकीची टोळी नुसती ती आता ते फक्त लिहायच्या कामात राहिले. हळूहळू सगळे मोक्यात घालतो. यांना ठोक नाही आला. यांनी इतका अन्याय केला ना. त्या नागपूरच्या, मी जातीवादी असतो, ती माऊली माझ्याकडे आली असते की नागपूरची, ती ब्राह्मण समाजाची, देवेंद्र फडणवीसची सगळे सोयरी, थेट अंतरवाली, इथं तिथं नाही. तिलाच पैसे लोबडलं धान्याने. किती खातोय, काय खातोय? जरा केळ खाय ना तिकडे, थोडे दगड गोटे खाय. केळ म्हणजे हे केळ आपला आजर भाई, अकबर भाई त्यांच्याकडे असते ती. नुसतं पैसे
पैसे का तू त्या माऊलीचा नवरा गेला हो पोलीस मध्ये होता. इतका ताप दिला तुम्ही नीती सांगते मी नाही सांगत त्याला खलास. इतकं टेन्शन दिलं 17 लाख सुद्धा सोडलं तो. हे काय करतात प्रॉपर्टीचं त्यांनी पैसे कमवून ते सरमाड्या का खारमाड्या कोण होता ते जेलात घातला संतोष देशमुखांचा खून करणारा. त्याला सुद्धा पैसे कमीले त्यांनी खाल्ले येणे जेलात गेलं ती. त्याची बायको एकीकडे पोरं एकीकडे तिचे पोरं बेंगलोर